आज वटपौर्णिमा आहे. बायका नवऱ्यासाठी उपवास करतात, वडाची पूजा करतात. खरंच सांगते मी, जेलमध्ये असताना देवाकडे या दिवसासाठी लई प्रार्थना केली आम्ही. वटपौर्णिमा असेल, तुम्ही माझ्यासमोर असाल, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करून घरात आलेली असेल, सगळीकडे आनंदी आनंद असेल, अशी रोज स्वप्न रंगवायची मी. पण नियती बघा ना कशी आहे. आज तुम्ही माझ्या समोर आहे, पण माझ्या बाळावरचा योग डाग मी अजून पुसू शकले नाही. मी जा तुम्हाला लई काम आहेत. ऐका ना, फार नाही बोलणार मी. तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला लाज वाटेल असं मी काय बी केलेलं नाही. तुम्हीच माझं सर्वस्व आहात, होता आणि कायम असा. योग्य वेळ आली की सत्य बाहेर येईलच, पण तोवर मला धीर धरावा लागेल. मला माहिती, पण खरं सांगते, आज मला लई इच्छा होती वडाची पूजा करायची, पण शालन वंसांना आणि लेकरांना त्रास होईल म्हणून मी जाणं टाळलं. पण तुमच्यासाठी आज मी उपवास केला. देवाची शपथ घेऊन सांगते, 7 जन्म तुम्हीच मला माझा जोडीदार म्हणून पाहिजे. या जन्मात मी तुम्हाला साथ दिली नाही, तुमच्याबरोबर संसारात वेळ घालवू शकले नाही, तुमचा संसार मला सावरता आला नाही. पण पुढच्या जन्मी मला ही समधी कसर भरून काढायची आहे. तुम्ही याल ना पुढच्या पण जन्मात, माझ्या आयुष्यात माझा जोडीदार बनून, माझा नवरा बनून याल ना? आशे, तुला साखरेचा त्रास आहे, लई उपास करू नकस, आणखीन त्रास वाढेल तुला.